रामराम मंडळी, कसा आहेसा? तर मंडळी काय झाली माहिती आहे काय, आज आपल्याकडे रेसिपी होणार आहे एकदम लालबुंद टमाट्याचं का नाही, झणझणीत असं एकदम तडपदार चटपटीत असं का नाही आज भाजी होणार आहे. आता हे भाजी बघून का नाही टमॅटो स्वतःच असं म्हणाल पाहुणं खाणार आहे का लागणार देणार आहे असं का नाही लाजून स्वतःच टमॅटो म्हणलं बघा. आणि जर ह्याची जर चव म्हणलासा हां 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 भाकरी नुसता का नाही दुरडीतनं उडी मारून डायरेक्ट ताटं दिलं बघा भाजीसाठी. आणि चव जर म्हणलाच का नाही आपल्याला ही स्वतःची जीभ एवढी टुनटुन उड्या आणल का नाही टमॅटोची भाजी बघितल्यावर आणि आवडल्या म्हणून जर खाल्लं आणि गुपचूप जाऊन टाळूला जर चिटकून बसलं तर आम्हासनी काही विचार नका बरं का, कारण एवढं भाजी चविष्ट होणार आहे. आणि ह्या भाजीसाठी लय काय साहित्य लागत नाही, एकदम थोडक्या साहित्यामध्ये कोण शाळेला नेऊ शकतंय, ऑफिसला नेऊ शकतंय, काही गडबडीत असेल तर पडदी चेक करून बी देऊ शकताय. असं हे बनाट रेसिपी आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि हे सगळं मंडळी कुठं आपल्याला खायला मिळणार आहे माहिती आहे काय, ते इकडं प्रमोद दादांच्या गावाकडे आलोय. हे दादांचं का नाही गावाकडची चूल म्हणून यूट्यूबला चॅनल आहे आणि वेगवेगळ्या रेसिपीचं भांडार त्यांच्याकडे आहे. असं शेतात बितात मस्त रेसिपी करतात. हे दादा वहिनीची जोडी बी लई झकास आहे बरं का, रेसिपी पण लई एकापेक्षा एक असतात. त्यांचं चॅनल आवर्जून जाऊन बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक बी दिलो आहे. आता येळ कशाला करायचं, आता हे लालबुंद टॅमॅटो आता ते मागाशीच म्हणल्या पद्धतीनं खाणार आहे का लागणार नेणार आहे, त्यापेक्षा आपण खायला घेऊ कुठं जाता लागणार. चला करा चालू आता आहे की नाही. हां हां हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कच्चे शेंगदाणे थोडेसे चेचून घ्यायचे भाजीसाठी, थोडे मोठं मोठं कूट करून घ्यायचं. त्याचे एकदम बारीक नाही चेचायचं. भाजीला शक्यतो कच्चे शेंगदाणे घ्यायचे, म्हणजे भाजीला एक वेगळीच चव येते भाजलेल्या शेंगदाण्यांपेक्षा. हे आपले घरचे शेंगदाणे आहेत. हे आपले शेंगदाणे आता मोठे मोठे असे कूट करून झालेलं आहे. ते आता मी एका वाटीत काढून घेते. काय अशा पद्धतीने हे मोठं मोठं कूट करून घ्यायचं. अशा पद्धतीनं मोठं मोठं हे कूट करून घ्यायचं, म्हणजे भाजी आपली जास्त अशी घट्ट अशी पण होत नाही. भाजीला एक वेगळीच चव लागते मोठं मोठं शेंगदाणे घातल्यामुळे. भाजीसाठी आपण हे हिरव्या मिरच्या पण चेचून घेणार आहे. आपले थोडेसे तुकडे करायचे म्हणजे चेचायला पण सोपं पडतं, ते डोळ्यात वगैरे पण उडत नाही. मग यात थोडंसं मीठ घालून चेचायचं बारीक असं. आपल्या चवीनुसार आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या मापात आपल्या मिरच्या घ्यायच्या. यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मिरची पटकन बारीक होते. आणि हे बारीक मिरची चेचून घ्यायची. अशा पद्धतीने आपली मिरची ही बारीक कुटून झालेली आहे. आता तिला आता ही बाहेर काढून घ्यायची चांगली कुटलेली मिरची. मिरची कुटताना आपण मीठ घालतोय, मीठ घातले त्यामुळे वरून भाजीत मीठ घालायची काही गरज पडत नाही. हे का अशा पद्धतीनं मीठ घातल्यामुळं मिरची चांगली कुटली जाते बारीक. अशा पद्धतीनं आपण ही मिरची भाजी बारीक करून घेतली. टोमॅटोच्या भाजीलाही एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घ्यायचा अगोदर. बारीक चिरला की लवकर भाजीत मिक्स पण होतो आणि चांगला भाजला पण जातो चांगला. अशा पद्धतीनं हा बारीक चिरून घ्यायचं. आणि ह्या वेळेला मी टोमॅटोची भाजी ही लाल चटणी टाकून नाही करणार आहे.
जरा वेगळ्या पद्धतीनं करणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे बारीक कांदा चिरून घेतला. अशाच पद्धतीनं आता टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा. टोमॅटो पण आपण बारीक ह्यानं चिरून घेणार आहे. जास्त मोठा पण ठेवायचा नाही, जास्त बारीक पण करायचं नाही. मीडियम असा फोडी करून घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला भाजीला चांगला तो लवकर शिजेल. मी ते टोमॅटो चांगले लाल लाल असे घेतलेले आहेत. लाल टोमॅटो लवकर शिजतो. आपण हिरव्या टोमॅटोची पण भाजी करू शकतो बरं का. कच्चे कच्चे टोमॅटो असतात ना, त्या टोमॅटोंची ती पण भाजी ह्या भाजीसारखी छान लागते. टोमॅटोच्या चटणीसाठी काय काय साहित्य घेतले ते आपण बघूया. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे 2-3 टोमॅटो चिरून घेतलेत चांगले मी लाल लाल असे छोटे छोटे मध्यम आकाराचे. थोडंसं 4 लसूण पाकळ्या घेतलेत ठेचून. कच्चे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. आणि इथे मी लाल चटणीऐवजी वापरले हिरवी मिरची. तर हे हिरवी मिरची आणि टोमॅटो हे आपल्या शेतातले आहेत, ताजे ताजे तोडून आणलेले. तर मी या वेळेला हिरवी मिरची वापरते. तवा तापलेला आहे आपला. आता तेल टाकून आपण भाजीला सुरुवात करूया. तेल टाकून घेतले, तापून तेल चांगलं कडवून घ्यायचं. तेल तापलेलं आहे. मी आता हे पहिल्यांदा लसणाची फोडणी देते. तर चांगलं कडलं आहे तेल. लसूण चांगला लालसर असा भाजून झाला की त्यात आपण कांदा बारीक चिरलेला कांदा, चांगला लालसर कलरवर भाजला की त्यात मिरची ठेचलेली मिरची टाकून घ्यायची. मिरची पण चांगली भाजून घ्यायची तेलात. यातच थोडीशी हळद टाकायची. यात आपल्या आवडीनुसार आपण जिरे मोहरी पण टाकू शकतो. कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. हळद टाकली, मिरची चांगली भाजली की त्यात हे बारीक चिरलेला टोमॅटो टाकून द्यायचा. आणि चांगलं एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचे. मिरची चेचताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे लगेच मीठ टाकण्याची पण गरज नाही. थोडंसं ह्याला शिजून द्यायचं आणि नंतर वरून थोडंसं मीठ टाकायचं अजून. ही भाजी आपली आता बऱ्यापैकी थोडीशी शिजत आली. तर त्यात हे आता कच्चे शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते टाकून घ्यायचे. आणि त्यातच थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं मिरची बारीक करताना आपण थोडंसंच मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता भाजीत पण थोडंसं मीठ टाकायचं. आणि हे चांगलं परतून घेऊन थोडीशी अजून भाजी शिजून द्यायची. भाजी शिजत आली की वरून छानशी कोथिंबीर घालून सजवून टाकायची भाजी. आता हे कूट टाकले तर ह्याला थोडा वेळ अजून अशी शिजून द्यायची. म्हणजे ह्याच्याबरोबर शेंगदाण्याचं कूट पण चांगलं भाजलं जातं आणि भाजीबरोबर त्याची एकजीव होऊन चांगलं शिजलं पण जातं. आपली भाजी आता चांगली शिजली आहे, तयार होत आली आहे. तर यात आता हे आपल्या शेतातली मी कोथिंबीर काढून आणली, बारीक चिरून घेतली, ही टाकून घ्यायची.
आता ही आपली भाजी पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे. हे आता आपण बाजूला काढून घेऊया. चुलीवरून खाली उतरून घ्यायची. आता ही आपली भाजी तयार आहे करून. तर ही आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. ही भाजी ना मुलांना डब्याला वगैरे द्यायला पण खूप छान, म्हणजे मुलांना पण आवडते आणि पटकन होणारी भाजी आहे. आणि डब्यात पण मुलांना टोमॅटो वगैरे पण खायला आवडतो. भाजीचं आता कोथिंबीर वगैरे घातल्यामुळं, आणि कोथिंबीर ही आमच्या शेतातली ताजी ताजी कोथिंबीर असल्यामुळे वास पण भाजीचा खूप छान येतोय. तर मंडळी या ठिकाणी बघा जबरदस्त असं का नाही लालबुंद टोमॅटोचं चटपटीत अशी भाजी झालेली आहे. आणि मंडळी याचा सुगंध तर एवढा उठला होता का नाही, शेजार पाजारी सुद्धा म्हणत होती आज काय वेगळं केलं आहे, लय भारी वास आलाय म्हणाल. तर असं याचा सगळीकडे सुगंध पसरतोय बघा. असं हे टोमॅटोची भाजी आहे. हे खाल्लाचा तर तुम्हाला सांगतो पोट भरलं कर मन काय भरायचं नाही, एवढं ही भारी भाजी होत्या. असू दे मंडळी, आता आपण इथं थांबूयात कारण थोड्या वेळानं भाकरी होणार आहेत, त्यावेळी आम्ही सगळे जेवायला घेणारच आहे. चालू दे हे असंच टोमॅटोचं राजकारण. तुम्ही मात्र मंडळी व्हिडिओला लाईक करायचं आणि भरपूर शेअर करायचं आहे, कारण हे मराठमोळी रेसिपी नाही जाऊ दे जगभर आणि पसरू दे एकदा हे मराठमोळी रेसिपी समतीकडे. चला थांबूयात मंडळी, भेटूयात पुढच्या अशाच नवनवीन गावाकडच्या एकापेक्षा एक भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.